चला आज आपण बनवूया गाजराचा हलवा एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि 1 किलो गाजराचा आपण हलवा बनवला आज। तर झटपट अशी रेसिपी आहे। तर एकदम दाणेदार असा गाजराचा हलवा कसा बनवायचा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। आवडला तर लाईक करा। नमस्कार सर्वांना, सविता किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपण इकडे जाड तळाची एक कढई घेतली। त्याच्यामध्ये आपल्याला 2 चम्मच एवढं तूप टाकायचे। तर आपल्याला ना पहिलं व्यवस्थित असं गाजर भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये, जेणेकरून ना आपला हलवा एकदम टेस्टी असा बनतो। 2 चम्मच आपण इथे तूप टाकले। तर 1 किलो गाजर बघा मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर असे किसून घेतले। तर आता आपल्याला हे गाजर त्याच्यात तुपात टाकून तुपामध्ये भाजून घ्यायचे। 3 ते 4 मिनिटं तुपामध्ये भाजलं ना तर त्याचा फ्लेवर पण छान येतो आणि एकदम मस्त पण होतो गाजराचा हलवा। तर आपल्याला हे तुपात पहिलं भाजून घ्यायचे। व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम एकदम फास्ट करायची नाही, लो टू मीडियम ठेवायची। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे बघा व्यवस्थित मिक्स झाले। आता आपण याला झाकण ठेवूया आणि 5 मिनिटांसाठी स्लो गॅसवर ठेवूया। तर इकडे बघा 5 मिनिटं झाले तर आणि बघा आपल्या गाजराचा पूर्ण कलर चेंज झालाय आणि अर्ध्याच्या वर आपलं गाजर शिजले। बघा एकदम मस्त असं कलर याचा व्यवस्थित चेंज झाला आणि वाफामध्येच हे घामाच्या वाफाने ते एकदम परफेक्ट असं शिजले। तर आता आपल्याला याच्यात हे बघा व्यवस्थित असं आता साखर नंतर नाही टाकणार आहोत आपण, आत्ताच टाकायची आपल्याला, कारण साखर टाकली ना त्याला पाणी सुटतं ना। तर तो साखर मी पाऊण वाटी घेतली। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त करू शकता। तुम्हाला जास्त थोडं गोड आवडत असेल तर 1 वाटीच पूर्ण होईलेला इनफ, मी पाऊण वाटी घेतली। आता गरम दूध आहे माझ्याकडे, तर 1.5 वाटी आपण इथे दूध टाकणार आहोत। 1.5 वाटी दूध भरपूर होतं याला। तुम्ही नॉर्मल टेम्परेचरचं घेतलं दूध तरी चालेल, माझ्याकडे गरम गरमच होतं दूध, मी तेच टाकले। एवढे दूध ठीक आहे। आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। याला साखरेचं जे पाणी सुटेल आणि दुधामध्ये एकदम परफेक्ट असं शिजले जाईल। याला अजून थोडा वेळ म्हणजे तेवढा वेळ 5-6 मिनिटं आपलं वाचेल। एकत्र शिजलं ना तर छान असं साखरेचं पाणी पण याच्यामध्ये आणि टेस्ट पण खूप छान येतो। हे बघा व्यवस्थित मिक्स झालं। तर याला ना 5 ते 6 मिनिटांसाठी आपण छान शिजून देऊया। आरामात होऊन द्यायचा, थोडासा वेळ लागतो गाजराच्या हलव्याला, पण थोडंसं जेवढं तुम्ही वेळ लागण आरामात बनवताल ना तेवढं भारी बनतो। हे बघा बऱ्यापैकी आपलं दूध आटले। आता याला आपण ना थोडंसं मॅशरने असं मॅश करू। याला अजून आपल्याला थोडं शिजवायचं आहे ना, पाणी पूर्णपणे दूध आपलं आटलं पाहिजे याच्यातलं। थोडंसं असं मॅशरने मॅश करू म्हणजे व्यवस्थित असं सॉफ्ट होईल अजून। हे बघा व्यवस्थित मिक्स झाले। इकडे मी ना थोडंसं हे आपलं बदाम काजू आणि इलायची बघा खलबत्त्यामध्ये थोडंसं असं दरदर कुटून घेतले। जास्त बारीक पण नाही करायचं, थोडंसं असं भरड करून घेतलेली आहे ती टाकायची वरून। तुम्ही याच्यात आवडत असेल तुम्हाला खोया पण टाकू शकता। थोडेसे किशमिश घेतले, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका। खोयामध्ये खूप छान टेस्ट येतो त्याचा, पण आपलं पारंपरिक पद्धतीमध्ये पहिलं खोया बिया काही वापरत नव्हते, असंच नॉर्मली बनवायचे। त्या पद्धतीनेच आपण बनवलंय। 4-5 मिनिटं आपण अजून याला असंच राहू देऊ। 2-3 मिनिटांमध्येच हे पूर्ण दूध आटेल। पूर्ण दूध आटूस्तवर ठेवायचं आपल्याला। हे बघा व्यवस्थित आपला हलवा तयार झालाय आणि याच्यातलं पूर्ण दूध आटले बघा। गॅस बंद केल्यानंतर हे कढईच्या वाफाने अजून थोडासा ड्राय होईल। हे बघा व्यवस्थित असा आपला हलवा तयार झालाय। आता गॅस बंद करायचा आपल्याला, थोडंसं थंड झालं की आपण सर्व करूया। तयार आहे आपला गाजरचा हलवा। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।